परभणीमध्ये माणुसकीला काळिंबा फासणारी घटना घडली। एक लहान 10 वर्षाच्या मुलीवर 2 युवकांनी अतिप्रसंग करायचा प्रयत्न केला। त्या नराधमाने तिला बांधून मोंडून मारण्याचा प्रयत्न केला। का प्रशासन झोपलं? एखाद्या गरीबाच्या घरच्या लेकीवर अन्याय होतोय तर कुणीच समोर येत नाही, आणि ते जर एखाद्या मोठ्या घरची मुलगी असली असती तर पूर्ण परभणी इथं उलटली असती। त्या कचरा वेचणाऱ्या सामान्य गरीबातील मुली, लहान मुलीवर या कुटुंबावर तो अतिप्रसंग घडलाय। पोलीस प्रशासन काय झोपतंय का? त्याच्यात काय कडक पावले घेते का? हे प्रसंग होऊन 2 दिवस झाले, पण त्या निष्पाप लेकराला न्याय सुधारत नाही। मी एसपी साहेबांचा धन्यवाद करतो की त्यांनी आज 2 माणसं पकडलेत, 2 आरोपी ते पकडलेत, पण एवढ्यावर ते थांबणार नाही। ही जी प्रवृत्ती आहे ही येणाऱ्या काळामध्ये समाजाला शोषण करणारी आणि हा गुन्हेगारी वाढवणारी, ही फक्त एवढ्यावरच होत नाहीये की अशा स्लम भागामध्ये आणि चांगल्या भागामध्ये सुद्धा मुलं नशा करतायत, इंजेक्शन घेतायत, इल्लीगल फायनान्स चालवतायत, आणि ह्यातूनच हे प्रकार घडतायत। एक सामान्य घरच्या एका लहानशा चिमुकल्या मुलीला मी आज भेटलो, तिच्याकडे बघून आले, तिच्यावर झालेला अत्याचार, तिच्या आईची असलेली अवस्था ही पाहत नाहीये। समाज फार शांत बसून चालला नाही। अशा नराधमांना रस्त्यावर काढून चपलीने मारून फाशी दिली पाहिजे, मी या मतात आहे। आणि पोलीस प्रशासनाने ह्याच्यामध्ये कोणतीही हलगर्जीपणा करू नये। ज्या लोकांनी अत्याचार केलाय त्यांना फाशीची शिक्षा दिलीच पाहिजे। जर अशा गोष्टीमध्ये जर हलगर्जीपणा केला तर असे प्रसंग वारंवार वाढतात। त्या गरीब कुटुंबाला, त्या कचरा वेचणाऱ्या परिवाराला, जे एक टाइमचं खाऊन आपली उपजीविका जगविणाऱ्या परिवाराला न्याय द्यायची वेळ आहे। माझ्या परभणीकराला आव्हान आहे की आपण मोठ्यांच्या घरी अत्याचार झाले तर लाखोनी जमा होतात। आपल्या समाजातल्या एखाद्या मुलावर, एखाद्या भावावर भांडण झालं, काही घटना घडली तर लाखोनी जमा होतात, पण गरीबासाठी होणार की आज ठरवा। परभणीकराला दाखवून द्यावं लागेल की गरीबावर झालेल्या अत्याचाराला त्या कुटुंबाला न्याय देण्याचं काम तुम्हाला आम्हाला करावं लागणार आहे। मी विनंती करतोय, एसपी साहेबांना सुद्धा म्हणतो की हे नुसतं एवढ्यावर चालणार नाही। ह्या भागामध्ये चालू असलेला जुगार, या भागामध्ये लहान लेकरं म्हणजे 8 वर्षाचे, 10 वर्षाचे, 15 वर्षाचे, 18 वर्षाचे लेकरं इंजेक्शन घेतात, ते गांजा वगैरे अशा नशेच्या विडक्यात अडकले। ह्याला आळा केव्हा तुम्ही घालणार आहे? आणि ह्याला जर आळा नाही घातला तर असे प्रसंग वाढत जाणार आहेत। छोटे मुलं इल्लीगल फायनान्स करतात, लहान मुलं शाळेतल्या विद्यार्थ्यांना फायनान्स करतात, 2-2 हजार रुपये, 200 रुपये घेतात। ही कोणत्या पद्धतीचं प्रशासन चालू? प्रशासनाने, मुख्यमंत्र्यांनी आणि उपमुख्यमंत्र्यांनी सुद्धा याच्यामध्ये लक्ष घालणं गरजेचं आहे। कलेक्टर साहेबाला, एसपी साहेबाला मी विनंती करतो की ह्या प्रकरणात लवकरात लवकर आरोपी पकडून फास्ट ट्रॅक चालवून त्या आरोपीला शिक्षा दिली।